मानव समाचार, मानवता के हक में। तर गुन्हे जर दाखल होत असले गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या राज्यात तर हा प्रचंड मोठा समाजावरती आणला आणि याच्यातून मात्र छोट्या छोट्या जाती जमाती जे आहेत ते हुशार व्हायला लागले। एवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असून त्यांच्यावर जर सरकार एवढा अन्याय करू तर आपल्या सारख्यांनी जर आंदोलन केले तर आपल्याला किती त्रास। म्हणजे ही सुद्धा गृहमंत्र्यांबद्दलची नाराजी सामान्य छोट्या छोट्या जाती धर्मामध्ये सुद्धा मराठ्यांमध्ये प्रचंड। यासाठी एकच काम गृहमंत्र्यांना करावं लागणार आहे की खोटे जे गुन्हे दाखल करणं सुरू झाले ते तुम्हाला बंद करावं लागणार आहे आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी गॅजेट हैदराबादल्याशिवाय लोक आता थांबत नाहीयेत। विनाकारण त्यांनी अंगावर नाराजीचे लाट घेऊन नसता नाविलाज आहे जनतेचा। गृहमंत्र्यांना जर मराठ्यांविषयी द्वेष दाखवायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण आमची त्यांना विनंती द्वेष भावना सोडून एक जनता बघाव, कारण तुम्ही राज्याचे मायबाप आहेत, पालक होतो तुम्ही स्वीकारलेलं जनता म्हणून आपण बघावं आणि मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आजच्या कॅबिनेट देऊन द्यावी। हेच मराठे त्यांना डोक्यावर घातल्याशिवाय राहणार, डोक्यावर घेऊन नसते। आज कॅबिनेट आमचे मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांना पण आणि शिंदे साहेब विनंती आहे की जो विषय अधिसूचना काढलेली आहे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत ती आपण आजच्या कॅबिनेट मध्ये घ्यावी। हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थान 1881 ची जनगणना शिंदे साहेबांनी स्थापन केली, तिला 1 वर्षाची मुदत वाढ आणि ज्यात आपण सांगितल्याप्रमाणे तरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे आजपर्यंत मागे घेऊ हे आजच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी घ्यावं। आणि समाजाच्या वतीनं माझं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी करावं। आजची ही कॅबिनेट तुम्ही आज जी घेताय ह्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी सरकारला असं विनंती, कारण गोरगरिबांच्या लेकराचा अधिकार आहे, तो हक्क आहे। विनाकारण निवडणुकाचा आचारसंहिता मराठा समाजावर लादून मराठा समाजाच्या लेकरावर सरकार गृहमंत्री फडणवीस साहेबांनी शिंदे साहेब कारण अन्याय करू नये। समाजाच्या वतीने या दोघांना विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी न्याय द्या, कारण तो सगळ्या सोयऱ्यांचा विषय म्हणजे नुसता मराठा समाजाचा विषय नाही तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बांधवांना त्याचा फायदा घेता येणार आहे। म्हणून ते आज त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रभर ज्या नोंदी सापडल्यात, ज्या बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे प्रमाणपत्र वंशावळी देऊन घेण्यासाठी अर्ज केलेले जाणून बुजून म्हणा किंवा हलगर्जीपणा म्हणा अधिकाऱ्यांकडे होतोय की काय। आज 1.5 2 महिने झाले विनाकारण दिलं जात नाही। मग काय सरकारनं सांगितलं देऊ नका सध्या, आज का कोणी सांगितलं माहित नाही, पण सरकारने सांगितलं असलं सरकारने सरळ सांगावं अधिकाऱ्यांना की प्रमाणपत्र कुणबीचे लोकांनी सादर केलेले आहेत, म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराचे सादर केलेले ते तातडीने द्यावं। काही अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून लवकर पत्र दिले जात नाहीत कुणबी, ही एक अडवणूक सरकारनं ताबडतोब थांबवली पाहिजे। राज्यभर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक जे सत्र सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून जे एसपीच्या मार्फत जे दबाव सुरू आहे की खोटे गुन्हे दाखल करणे आणि त्यांचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांच्या आधी आम्हाला करायला लावा। त्यामुळं माझी सरकारलाच आता शेवटची विनंती की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाचा नाराजी तुमच्या अंगावर घेऊ नका आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र आपल्याला करावीच लागणार आहे आजच्या कॅबिनेट। जर तुम्ही आज त्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही तर मराठा समाजाची प्रचंड नाराजीची लाट मात्र या राज्यात राहणार, याची ही काळजी मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घ्यावी। ही माझी त्यांना शेवटची विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी आजच्या कॅबिनेटमध्ये नाही तर मराठा समाजात तुमच्याविषयी विनाकारण नाराजीची लाट जाणार आहे आणि तुम्ही ती नाराजी अंगावर घेऊ नये, कारण शब्द सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा तुम्ही दिलेला। ही माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती। धन्यवाद। आपल्याला काय विचार? एवढा मोठा राज्यात ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर माय लेकरं छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाहीये, याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली की आपला समाज आपली जनता आहे ही जर रस्त्यावर आक्रोश करते, एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाही, ही नाराजीची लाट त्यांच्या का लक्षात येत नाही मला कळत नाहीये त्यांच्या डोक्यात नेमकं काय। म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं नाहीये जनतेच्या बाबत, कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार हे किती अन्यायकारक। तुम्ही लावावी, आम्हाला आचारसंहिता लावायला आमचा विरोध नाही, पण तुम्ही आजची कॅबिनेट हे आता आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय? काहीच हरकत नाही करायचं। आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं, नाही घेतलं तर याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून यांना मराठ्यांना द्यायचं नाही, मराठ्यावर अन्याय करायचा। एवढा मोठा समाज असूनही त्यांना ह्या समाजाच्या विरोधात जायचं, समाज ज्याला त्याला धडा शिकवणार आहे 100% मग यावेळेस ते बरोबरच आहे ना। मराठा समाजात 6-6.5 महिने झाले रस्त्यावर आणि सरकार जाणून बुजूनच देत नाहीयेत मागण्या, त्यामुळे आमच्या पुढे तेच पर्याय आहे, आम्ही सुद्धा एकवटणार आहे। जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतलं तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आहे। आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ठरलेले जे 5-6 मुद्दे ते जर नाही घेतले, गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले, गृहमंत्री जर द्वेष करण्यासारखंच बोलायला लागले तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढची दिशा ठरवणार। द्वेष मराठ्यांविषयी असणारा आकर्ष द्वेष
उमेश, मराठ्यांचे लेकर मोठे नाही झाले पाहिजे, त्यांच्या अन्नात माती कालायची, विष कालायचं, हे सरकारकडून सध्या काम. आणि हे जर खोटं असलं, मी म्हणतो हे सरकार विष कालवतंय, मराठ्यांचे विष, हे खोटं आहे. मी म्हणतोय आजच्या कॅबिनेट खात्री आहे. मग आज जर तुम्ही कॅबिनेट घेणार आहेत तर आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही मराठ्यांविषयीचं सगळ्या सोयऱ्यांचं, हैदराबादच्या गॅजेट्सचं, जे आपले 5-7 विषय ठरलेले आहेत बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट्स, ते घेऊन टाका. तुम्ही बाकीचे जे काढताय आणि आमच्या काढत नाही, याचा अर्थ द्वेष, तुम्हाला मराठ्यावर अन्याय करायचा, मराठा मात्र आता सांग नाही म्हणजे नाही. आम्ही बैठक लावणार आहेत, आम्ही 1000-1500 एकरवर कार्यक्रम. हे बघा, मी त्याविषयी सांगितलं होतं आचारसंहिता लावणार नाहीये, कारण आशा होती की मराठ्यांविषयी राजकारण करणार. आता राजकारण करायला लागले सत्ताधारीच, मराठ्यांविषयी द्वेष करायला लागले. परंतु आणखी ना आम्हाला आशा आहे आज तरी ते आचारसंहिता लावणार नाहीत, अगोदर ही ज्वलंत हे सोडून किंवा आजच्या कॅबिनेटमध्ये सोडून. ते कोण काय म्हणताय, मी मराठा कोण उमेदवार सगळ्याला कळणार आहे. थोडं कोण मराठा कोण उमेदवार म्हणताय ते कोण मला तर माहित नाही, पण काय मी मतदार, मी मराठा उमेदवार, सगळं बराबर हिशोब होणार झाले. गेले साहेब ते दिवस, पहिला मराठा नाही राहिला. आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा, आणि त्यांचे डोळे उघडलेले, ते म्हणतात दाटून. खरं सांगतो मी तुम्हाला, त्यांचे डोळे उघडलेले, आता त्यांनी डोळे लावून घेतलेले नाही, कारण त्यांच्यावरून काय ते